चला पावस संघ आपल्याला विनंती असणार आहे, जो डगआउट आपल्यासाठी बनवलाय त्या डगआउट मध्ये बसायचंय. पावस संघ सामना दिली जाते. पंचांचा इशारा आलाय. रोहन वरेकर सर सामनाला होते सुरुवात. रन चेस कडे आपण वळतोय. उत्तरार्धाचा खेळ. पहिला बॉल वरती आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडलाय. पहिला बॉल वरती आलाय चौकार. कमॉन डीजे. पहिल्या चेंडू स्वागत केलंय. पहिल्या चेंडूवरतीच चौकार आलाय. ओ यावेळेस इथे मात्र आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा इशारा. अगदी आमचे पंच रोहन वरेकर सर शाहरुख खान स्टाईल मध्ये घोषित केला. इट्स व्हाईट बॉल आणि एक्स्ट्रा धावेच्या मदतीने 5 आकड्यावरती धावफलक 5 ऑन दी बोर्ड. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक चालू आहे. ओ हो क्या बात आहे. सुरेख फटका आडवा बॅटने ऑन साइडला. हा फटका, फटक्यामध्ये होती ताकद. आला एक शानदार षटकार. कमॉन डीजे. ओहो आणखीन एक. क्या बात है. आणखीन एक सुरेख फटका. पॅरलल स्ट्रोक. हकीकत है ये ख्वाब नहीं. अहमद नाकवा तुम्हारा जवाब नहीं. लाजवाब स्ट्रोक षटकार. कमॉन डीजे. थँक्यू थँक्यू सो मच डीजे. 17 धावा धावफलकावरती पहिल्या 3 चेंडूंवरती. हो आणखीन एक आडवा बॅटने फटका केलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. विकेट मिळते. माघारी परतावा लागतंय. एका कॅमिओ नंतर विकेट आली आहे. अर्थातच अहमद नाखवा बॅक टू द पवेलियन. कमॉन डीजे.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अरफान नाखवा दाखल असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक जबरदस्त बॅटर बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अगदी जर पाहायला गेलं तर या संघामध्ये एक बॅट्समन आउट झाला तर दुसरा बॅट्समन म्हणजेच काय तर तारे सितारे या संघामध्ये भरलेत. अकुट टप्पाचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे मात्र दूर राहत आहेत. हा बॉल देखील सीमारेषेच्या बाहेर 4 धाव्यांसाठी आला एक शानदार चौकार. कम ऑन डीजे. ते 21 या आकड्यावरती धावफलक. पहिल्या षटकामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त सामना खिशात घातलाय. यावेळेस पुन्हा एक दाडवा बॅटने ऑन साइडला टर्न केलाय. प्रोटेक्शन डीप मधून येतंय. सिंगल झाले कंप्लीट. स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 22 या आकड्यावरती. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ झाला इथे समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा बनवल्या गेल्या त्या 22. एका गड्याच्या मोबदल्यात उर्वरित 18 बॉल. आवश्यकता 11 धावांची आहे. 18 मध्ये 11 बनवायचे आहे. तोपर्यंत ऐकूया डीजेचं एक सुमधुर गाणं. ओरडो डीजे, कम ऑन डीजे. एक विस्फोटक बॅटर म्हणून या खेळाडूची ओळख आहे आणि आल्या आल्या तो अंदाज त्याने मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय. धावसंख्या 22 या आकड्यावरती. 22 ऑन दी बोर्ड. 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दुसऱ्या षटकामध्ये अदनान. यावेळी आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. वॅकेंट्स एरिया. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. दरम्यान एक सिंगल इथे कंप्लीट केली जाते. या एका सिंगलच्या मदतीने 23 या आकड्यावरती धावफलक. 23 ऑन दी बोर्ड. 23 धावा धावफलकावरती. 10 धावांची आवश्यकता आहे. मुनीब कप्तानला आपण स्ट्रायकिंग गेन वरती पाहतो. बऱ्याच कालावधीनंतर मुनीबला देखील स्ट्राईक मिळाल्या. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अलॉंग द ग्राउंड जमिनीच्या साह्याने हा फटका केलाय. क्षेत्ररक्षक येथील डीप मधून. तोपर्यंत एक सिंगल धावफलकावरती लगावली जाते. सर दरम्यान नाणेफेक जिंकलाय. एकता कासारी संघाने आपला निर्णय कळवायचा. एकता कासारी संघ. ओहो क्या बात आहे. ऑन साइडला ताकद दाखवली. नजाकत दाखवली. अरफान नाखवाच्या बॅट पडून षटकार आलाय. क्या बात आहे. कम ऑन डीजे. क्षेत्ररक्षक तैनात. एक डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. 30 धावा धावफलकावरती. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. दुसरं षटक इथे मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावरती आहे. वर्चस्व दाखवलंय. पावस संघाने या मॅच मध्ये वर्चस्व गाजवलंय. यावेळी हलक्या हाताने पुश केलं जात आहे. स्ट्राईक रोटेट झाले. चिकी सिंगल धावफलकावरती ऍड होतीये. 31 या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळते. जर आपण विचार केला तर पावस संघाने हातीस येथे होणाऱ्या स्पर्धेमध्ये तिथे देखील विजेता पदावरती आपलं नाव कोरलं होतं. तो संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एक सिंगल घेतले. स्ट्राईक रोटेट पुन्हा एकदा केली जाते. आणि धावसंख्येचा मात्र विचार केला तर 32 या आकड्यावरती धावफलक. 32 ऑन दी बोर्ड. सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक आहे. पहिला सामना अगदी जर पाहायला गेलं तर वर्चस्व पावस संघाने मैदानाच्या आतमध्ये दाखवलंय.
32 धावा धावफलकावरती. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती असीरला आपण पाहतोय. यावेळेस जर पाहायला गेलं तर लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल, एक्स्ट्रा धाव आली आहे. विजयाची धाव आली आहे आणि या एक्स्ट्रा धावीच्या मदतीने सामना जिंकलाय, सामना संपलाय. विजयावरती शिक्कामोर्तब झालाय. सलमान 11 पॉवर संघाचा विजय मिळवला पहिल्या सामन्यामध्ये. चला दरम्यान या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्या गोलंदाजाने शेवटचं षटक हाताळलं, फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली आणि 2 फलंदाजांना माघारी धाडलं, अर्थातच पॉवरचा सुपरस्टार शुभम मुरकर ठरलाय या सामन्याचा मॅन